ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। प्रकरण 8 षटचक्र आणि कुंडलिनी शक्ती. आधारे लिंग नाभो हृदय सरसिजे तालु मूले ललाटे द्वे पत्रे षोडसारे द्विदश दशदले द्वादशार्ध्य चतुष्के. माणसाच्या शरीरातील सर्वात महत्वाची सर्व शरीरभर प्राणशक्तीचा त्या त्या भागांना योग्य रीतीने पुरवठा करण्याचे कार्य या षटचक्राद्वारे केले जाते. षटचक्रे ही शरीरातील प्राणशक्तीची शक्ती केंद्रे आहेत. आपले शरीर हे प्रामुख्याने प्राणावर चालत असून ते प्राण 5 आहेत. त्यांना प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान असे संबोधले जाते. हे 5ही प्राण जीवन जगण्याचे मुख्य आधार असून शरीराच्या आंतर आणि बाह्य अशा सर्व हालचालींना शक्तीचा पुरवठा करणे हे प्राणांचे मुख्य कार्य होय. शरीरामध्ये काही हालचाली मनुष्य स्वतः करीत असला तरीही शरीरातील अनंत घडामोडी ह्या प्राणशक्तीने सतत चालू असतात. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य हे 5 प्राण सातत्याने करीत असतात. उदाहरणार्थ श्वासोच्छ्वास, रुधिराभिसरण, पचन, त्याचप्रमाणे मायटोकॉन्ड्रिया, DNA यामध्ये होणारे पेशींचे कार्य सातत्याने चालू असते. या प्राणशक्तीचा शरीरामध्ये माणसाच्या डोक्यावरील टाळू भागातून प्रवेश होतो. याबाबतचे अनंत विचार आणि उल्लेख हिंदू धर्मशास्त्राच्या पूर्वीच्या लिखाणात नोंद असल्याचे निदर्शनास येते. सदर विषयाबाबत आरण्यक यात मोठ्या प्रमाणात ही माहिती आढळते. स ईशत कतरेण प्रपद्या इति. त्याने माणसाच्या शरीरात कोणत्या मार्गाने प्रवेश केला यावर सर्वानुमते त्याने मानवी शरीरात ब्रह्मरंध्रामधून म्हणजेच टाळू भागातून प्रवेश केला. हे आत्म्याचे प्रवेशद्वार होय. म्हणजेच प्राणशक्तीची सुरुवात वरपासून म्हणजेच वरून खाली अशी आहे. सहस्त्रार चक्रापासून सुरुवात होऊन मूलाधार चक्रात शेवट होतो. हे वाचकांनी नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. या चक्रांबाबत किंवा या चक्रांना हठयोगात खूपच महत्त्व दिलेले आहे. या षटचक्राच्या संशोधनातून कुंडलिनी शक्ती म्हणजेच चैतन्य शक्ती ही जागृत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर ऋषीमुनींनी खूपच अभ्यास केला आहे. ही षटचक्रे म्हणजेच मेंदूची उपकेंद्रे किंवा उपमेंदू म्हटले तरी चालेल. सदर षटचक्रांची नावे पुढील प्रमाणे होत: मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञाचक्र. यांचा आपण बारकाईने विचार करू. षटचक्र
वरील 6 चक्रे हे मेंदूचेच उपमेंदू आहेत. ज्याप्रमाणे देश एक केंद्र असते, राज्ये ही त्याची उपकेंद्रे असतात, त्याचप्रमाणे ही 6 चक्रे मेंदूची कामे करणारी उपकेंद्रे आहेत. आपण या ठिकाणी या चक्रांचा खोलवर जाऊन विचार करणार नसलो तरीही साधारण माहितीसाठी यांचा विचार नक्की करणार आहोत. तो विचार करताना त्यांची जागा आणि त्यांचे कार्य एवढाच विचार आपण करणार आहोत. प्रथम क्रमांक मूलाधार चक्र अर्थात त्याचं पृथ्वी तत्व. या चक्रात 4 पाकळ्या आहेत. हे चक्र शरीरामध्ये उपस्थ आणि गुदस्थ यामधील असणाऱ्या जागेत असून यास एकंदर 4 पाकळ्या असून यातून निघालेले ज्ञानतंतू प्रामुख्याने मलविसर्जनाचे काम करतात. ह्या चक्रात वम, शं, शम, सम ही बीजे आहेत. वम हे बीज खालच्या पाकळीत आहे. शम हे डाव्या बाजूला आहे. शम वरील बाजूस, तर सम हे पुढील पाकळीत आहे. सं ध्वनी लहरीमुळे या जागेत कंपने होतात आणि तेथील शक्ती कार्यान्वित होते. वरील ध्वनी लहरींमुळे त्या जागेत कंपने होतात आणि त्या कंपनांनी तेथील शक्ती कार्यान्वित होते. म्हणून यासाठी ही अक्षरे घेतलेली आहेत. वम विषयभोगासाठी लागणारी चेतना ह्या ठिकाणी जागृत होते. त्याचप्रमाणे त्यावर नियंत्रणही ह्याच जागेपासून करता येते. शं येथील ज्ञानतंतू मूत्राशय आणि वीर्य ह्यांवर नियंत्रण करतात. शम ह्या ज्ञानतंतू गर्भाशय, बीजवाहिनी तर पुरुषांमध्ये वीर्य उत्पत्तीचे काम करतात. हे पृथ्वी तत्वाचे चक्र आहे. 2 स्वाधिष्ठान चक्र. याचं तत्व जलतत्व आहे. या चक्रात 6 पाकळ्या आहेत. ह्या चक्रामध्ये बम, भम, मम, यम, रम आणि लम अशी बीजे असून त्यात त्या प्रकारच्या शक्तीही आहेत. त्यास अत्यंगता, शारदा, वाणी, अमृती, पूर्णा आणि रोहिणी या शक्तींचा विचार होतो. ह्या चक्राजवळ धनंजय नावाच्या वायूचे अस्तित्व असते. ह्या चक्रामुळे ध्वनी अथवा शब्द निर्माण होतात. या कमळाचे स्थान उपस्थ हे आहे. या चक्रात शब्द रचण्याची महान शक्ती असून महान ग्रंथरचना करणाऱ्याचे कार्य या चक्रातून होते. मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाचे उपमेंदू समजले जाते, तर स्वाधिष्ठान हे जलतत्वाचा उपमेंदू समजले जाते. बम या विभागातून वीर्य तत्वावर ताबा आणला जातो. मम या विभागातून मल उत्सर्जनाच्या क्रियेवर ताबा, गुदभागावर नियंत्रण. रम या भागातून वरील पोटाकडे अवयवावर नियंत्रण येते. लम पोटातील इंद्रियांवर ताबा. तिसरं चक्र मणिपूर चक्र. याचं तत्व तेज तत्व. या चक्रात एकंदर 10 पाकळ्या असून शरीरातील हा सर्वात महत्वाचा उपमेंदू समजला जातो. हे चक्र सर्वात मोठे असून त्यास 10 पाकळ्या असून त्यांची बीजाक्षरे डम, ढंग, णं, तंग, धन, दन, धन, नन, यंग, फंग अशी आहेत. हे प्रामुख्याने बेंबीच्या बरोबर मागे म्हणजेच
पाठीतील पहिला मणका अर्थात लंबर येथे असते. हे चक्र प्रामुख्याने विश्वातील विद्युत शक्तीचे जसे कार्य असते तसेच कार्य करणारे चक्र आहे. म्हणून यास विद्युत शक्तीचे जनित्र असेही संबोधले जाते. याचा रंग निळसर आहे. डम डम यातून श्वासोच्छ्वासाची महत्त्वपूर्ण क्रिया तसेच अशुद्ध रक्तातील विशिष्ट द्रव्य शोधून ती लघवी वाटे बाहेर टाकण्याचे कार्य केले जाते. ढंग या ज्ञानतंतूचे शरीरातील वाहिन्यांवर नियंत्रण असते आणि ते कार्य व्यवस्थित चालण्यास या ज्ञानतंतूची मदत होते. णंग प्लीहेवर नियंत्रण, तंग जठरावर नियंत्रण, थंग येथील ज्ञानतंतू डंग या विभागातील ज्ञानतंतूंबरोबरच काम करतात. दन येथील ज्ञानतंतू मूत्रपिंडे कार्यावर नियंत्रण करीत असतात. धंग या जागेतून निघालेले ज्ञानतंतू पुरुषांच्या वीर्याकडे आणि स्त्रियांच्या गर्भाशय आणि बीजांवरील ज्ञानतंतूवर नियंत्रण करतात. णंग हे ज्ञानतंतू लहान आतड्याचे कार्य व्यवस्थित पार पाडतात. पम हे ज्ञानतंतू पचन संस्थेतील स्वादुपिंडावर नियंत्रण ठेवतात. फम येथील ज्ञानतंतू लहान आणि मोठे आतडे तसेच आंत्रपुच्छ यांवर नियंत्रण करते. हे चक्र सर्वात मोठे असून शरीरातील महत्वाच्या भागास म्हणजेच पचन, शरीरातील मलमूत्र बाहेर काढणे, श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण अशी महत्वाची कामे करते. हे तेजतत्वाचे चक्र होय. 4. अनाहत चक्र वायुतत्व. याचे स्थान हृदयात असून यास एकंदर 12 पाकळ्या आहेत. मागील चक्राप्रमाणेच हेही चक्र मोठे असून त्यात कंग, खंग, गंग, घंग, ngंग आणि चंग, छंग, जंग, झंग, टंग, ठंग अशी नावे आहेत. कंग येथील ज्ञानतंतू श्वासनलिका, फुफ्फुस आणि हृदयाचे उजवे रक्ताशय याचे कार्य करतात. खंग येथील ज्ञानतंतू प्राणवायूचा पुरवठा करतात. गंग येथील ज्ञानतंतू फुफ्फुस आणि त्यावरील आवरणे यावर काम करतात. घंग फुफ्फुसाच्या क्रियेवर नियंत्रण ठेवतात. गंग फुफ्फुसाच्या मागील भागावर नियंत्रण. गंग आणि घंग मिळून फुफ्फुसाचे सर्व कार्य पार पाडतात. डम येथील ज्ञानतंतू फुफ्फुसाच्या बाहेर आवरणावर नियंत्रण करतात. चंग हे ज्ञानतंतू वरील ज्ञानतंतूचे मदतीचे कार्य करतात. छंग हे हृदयातील स्नायूंचे नियंत्रण करते. जंग येथील ज्ञानतंतू हृदयाचे आकुंचन प्रसरणाचे कार्य करतात. झंग हे ज्ञानतंतू हृदयाच्या पुढील भागावर नियंत्रण करते. णंग हे ज्ञानतंतू हृदयावरील अंतर्भागावर नियंत्रण करत असते. टंग हृदयाच्या सर्व कार्यांवर नियंत्रण करत असते. ठंग हे वरील ज्ञानतंतूंच्या पूरकच काम करतात. टम आणि ठम वरील दोन्ही भागात कार्य बिघडल्यास हृदयक्रिया थंडावते किंवा बंद होते. असे हे अनाहत चक्र असून ते हृदयाचे आणि फुफ्फुसाचे काम व्यवस्थित रीतीने पार पाडत असते. शरीरातील हे चक्र अतिशय महत्वाचे चक्र असे समजले जाते. हे वायुतत्वाचे चक्र होय. 5. विशुद्ध चक्र. याचं तत्व आकाश तत्व. याचं स्थान कंठ किंवा घसा असून सर्व चक्रातील सर्वात जास्त पाकळ्या
ह्या चक्रात आहेत. त्या एकंदरीत 16 आहेत. ह्या कमळातील अक्षरे अंग, आ, इंग, ई, उ, उ, रू, रू, लृ, ल, ए, ऐ, ओ, औ, आणि आहा. या चक्राचे तत्व हे आकाश तत्व समजले जाते. या चक्रावर ध्यान केल्यास आकाश तत्वावर नियंत्रण करता येते. हे अतिशय महत्वाचे चक्र असून यातील ज्ञानतंतूंचे काम अतिशय महान असे आहे. येथील ज्ञानतंतू मस्तकाच्या हाडाच्या कवटीतून मेंदूकडे गेलेले आहे. येथील ज्ञानतंतू डोळे, नाक, जीभ, मेंदू यांचेकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात. येथील ज्ञानतंतू प्रामुख्याने डोळे, कान, नाक, तोंड आणि दात ह्या अवयवांवर नियंत्रण करतात. येथील ज्ञानतंतू पाठीच्या कण्यावर आणि जिभेवर कंट्रोल करतो. येथील ज्ञानतंतू तोंड, अन्ननलिका, श्वासनलिका, नाक आणि कान यांचे कार्य नियंत्रित करतात. याचे श्वासक्रियेवर नियंत्रण असते. रू फुफ्फुस आणि हृदय ह्यावर नियंत्रण. रू येथील ज्ञानतंतू मेंदू, तोंड, कान ह्याच्याकडे जातात. लृ येथील ज्ञानतंतू वरील ज्ञानतंतूंच्या खालील ज्ञानतंतूंना मदत करतात. ल ही पाकळी अतिसूक्ष्म अशी आहे. येथील ज्ञानतंतू सुद्धा वरील भागातील ज्ञानतंतूंना मदत करतात. ए या भागातील ज्ञानतंतू म्हणजेच यात ॲड्रेनल ग्लँड यांच्याद्वारे एक विशिष्ट प्रकारचा स्त्राव सर्व शरीरभर उत्पादन करून पाठवला जातो. या चक्रातील ए या भागातील ज्ञानतंतू अतिशय महत्वाचे आहेत. यांचे म्हणजेच या ज्ञानतंतूंचे काम व्यवस्थित न झाल्यास यातून निघणारा स्त्राव व्यवस्थित उत्पादित होत नाही आणि जर तो रक्तात एकजीव झाला नाही तर शरीरात अनंत प्रश्न निर्माण होतात. हे हृदयाच्या कार्यावर नियंत्रण ठेवते. ओ हे ज्ञानतंतू मणक्याचे तसेच मानेजवळील फासळ्यांचे नियंत्रण करतात. औ हे ज्ञानतंतू हृदयाकडून मानेकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा करून हातात जाणाऱ्या रक्तवाहिन्यांवर नियंत्रण करतात. अंग श्वासनलिका आणि हृदय येथील ज्ञानतंतू या ठिकाणाहून गेला आहे. आहा या ठिकाणी पाठीच्या खालच्या मणक्यात तसेच मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या याचे कार्य करतात. हे चक्र 3 गोलांचे असून बाहेरील पाकळ्या मोठ्या, त्या आतील छोट्या आणि त्याच्या आतील मध्यम अशा प्रकारच्या आहेत. शरीराच्या दृष्टीने हे चक्र खूपच महत्वाचे आहे. अवकाश अथवा आकाश तत्व यात आहे. 6वे आज्ञाचक्र. याचे स्थान भूमध्य असून यास फक्त 2 पाकळ्या आहेत. त्या पांढऱ्या रंगाच्या असून त्यांची अक्षरे हंग आणि क्षंग अशी आहेत. याचे बीजाक्षर ओम असे आहे. मेंदूचे जे 2 भाग आहेत ते भाग म्हणजेच हे चक्र होय. येथील मज्जातंतू हे लांबट आकाराचे असतात. हे चक्र नील वर्णाचे आहे. ध्यान करताना, अभ्यास करताना ह्या ठिकाणी मन एकाग्र करून मग ध्यान केले जाते. येथे चैतन्य आहे. वरील चक्रांबाबत काही लोक 6 चक्रे तर नाथ संप्रदायामध्ये 9 चक्रे असे आहेत असे समजले जाते.
हे साक्षात्काराचे चक्र आहे. वरील दिलेल्या चक्राच्या वर्णनानंतर सहस्त्र चक्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या सुप्त अवस्थेतील कुंडलिनी शक्तीबाबत वरील प्रमाणेच आपण आता थोडक्यात विचार करणार आहोत. या सर्व गोष्टींचा विचार करण्याचं कारण म्हणजेच जेव्हा आपल्या ऋषीमुनींना ज्ञात झाले की आपले शरीर म्हणजे एक मोठीच ज्ञान देणारी संस्था आहे आणि आपल्या शरीरातूनच सृष्टीचे सर्व ज्ञान आपणास घेता येते, ह्या दृष्टिकोनातून त्यांनी संपूर्ण शरीराचा खूप मोठा अभ्यास करून सृष्टीचे सर्व ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वीही झाले. पुढील सदरात आपण शरीरातील सर्वात मोठी जी ज्ञानशक्ती म्हणजेच ज्ञान कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर सर्व सृष्टीचे ज्ञान आत्मसात करता येते, त्या कुंडलिनी शक्तीचा थोडक्यात विचार करणार आहोत. कुंडलिनी शक्ती शुक्राचार्यांनी केलेल्या महान कार्याचा आणि महामृत्युंजय मंत्राचा विचार करताना प्रत्येक माणसामध्ये असलेल्या या विशाल प्राणशक्तीच्या जागृतीचा विचार करणं अतिशय आवश्यक असल्याचं निदर्शनास येत असल्याने या शक्तीचा येथे आपण विचार करणार आहोत. असंख्य महत्वाचे गुण गुप्त उकळणारी ही शक्ती असून तिचा विचार हा या पुस्तकातील अतिशय महत्वाचा असा भाग आहे. ही शक्ती जागृत केल्यानंतर आपल्या ऋषीमुनींना अनंत गोष्टीचे ज्ञान झाल्याचे निदर्शनास येते. ही शक्ती जागृत करण्याकरता बऱ्याच ऋषीमुनींनी खूप मोठी तपश्चर्या करून ही शक्ती साध्य करून घेतली. या शक्तीस कुंडलिनी शक्ती किंवा कुंडलिनी जागृत करणे असे संबोधले जाते. योग्यांच्या मते आपल्या मेरुदंडात म्हणजेच पाठीच्या कण्यात इडा आणि पिंगला नावाच्या 2 ज्ञानतंतूंचा प्रवाह असून मेरुदंडातील मज्जेच्या माध्यमातून जाणारा सुषुम्ना नावाचा एक मार्ग आहे. या पोकळ मार्गाच्या खालच्या टोकास जे कमळ आहे त्यास कुंडलिनी कमल असे संबोधले जाते. हे कुंडलिनी शक्तीचे निवासस्थान असून ते त्रिकोणाकृती आहे आणि त्या ठिकाणी कुंडलिनी शक्ती वेटोळे घालून बसलेली आहे असे रूपकात्मक गूढ सर्व योगिक भाषेत संबोधले गेले आहे. ज्या वेळेस ही शक्ती जागृत होते त्यावेळी ती सुषुम्ना मार्गे म्हणजेच जो पोकळ मार्ग आपल्या मणक्यांच्या माध्यमातून आहे त्या मार्गातून वर चढण्याचा प्रयत्न करते. ती जशी जशी वर चढत जाते तसे तसे मनाचे स्तरामागून स्तर उभे राहावयास लागतात आणि योग्याला निरनिराळे अलौकिक गोष्टींचे दर्शन होऊ लागते आणि हळूहळू ही अद्भुत शक्ती प्राप्त होते. ही कुंडलिनी शक्ती जेव्हा मेंदूत जाऊन पोचते तेव्हा योग्याचे मन हे शरीरापासून संपूर्णपणे अलग होऊ लागते आणि त्या स्वतःच्या मुक्त आत्मस्वरूपाचा आत्मसाक्षात्कारच त्याला होतो. इंग्रजीतील 8 हा आकडा जर आडवा केला तर त्यांचे 2 भाग मध्यभागी एकमेकांशी जुळलेले आहेत. हे आडवे इंग्रजीचे 8 एकमेकांवर रचत गेल्यास जसे दिसेल तसा काहीसा हा मेरू मज्जेचा आकार असतो. त्याच्या डाव्या भागात इडा आणि उजव्या भागात पिंगला अशा नाड्या असतात आणि मध्यभागी असलेला पोकळ मार्ग म्हणजेच सुषुम्ना होय. कमरेच्या भागातील मणक्यात जेथे मेरुमज्जा असते तेथून एक अतिसूक्ष्म असा सुताप्रमाणे पदार्थ थेट खालपर्यंत जाऊन पोचतो. सुषुम्नेचा पोकळ मार्ग हा या बारीक दोऱ्यांमधूनही जातो. त्या दोऱ्यात
तो मार्गही फारच बारीक असा असतो. या मार्गाचे खालचे तोंड मात्र बंद असते. ह्या मार्गाचे हे खालचे तोंड कमरेतील एका ज्ञानतंतूच्या जाळ्या अर्थात सॅक्रल प्लेक्सस याच्या जवळ असते. आधुनिक शरीरक्रियाशास्त्राच्या मते हे त्रिकोणाकृती असते. ज्ञानतंतूच्या असल्या भिन्न भिन्न जाळ्याचे केंद्र मेरुरज्जेत अवस्थित असून त्यांनाच आपण निरनिराळी कमळे असे म्हणतो. सर्वात खालच्या मूलाधार चक्रातून किंवा कमलापासून तो मेंदूतील सहस्त्रार या शेवटच्या कमलापर्यंत या दोन्हींच्या मध्यात असलेली बाकी चक्रे आणि त्यावरील ज्ञानतंतूंची भिन्न भिन्न जाळी म्हणजेच आपण मागील भागात अभ्यासलेली षटचक्रे. त्या त्या ज्ञानतंतूंच्या क्रिया या अंतर्गामी आणि बहिर्गामी असे कार्य करीत असतात. ते संवेदनामय आणि गतिस्वरूप असे असते. एक केंद्राभिमुख व दुसरी केंद्रमुख म्हणजेच एक मेंदूकडे संवेदना पोहोचवते आणि एक मेंदूतील बाहेरील इतर अवयवांना संवेदना पोहोचवते. हे सर्व कार्य मेंदूशीच संबंधित असते. या सर्व गोष्टींचे ज्ञान सतत लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या चक्रांपैकी सर्वात खालचे मूलाधार, मेंदूतील सहस्त्रार आणि नाभीतील मणिपूर ही चक्रे आपल्या विचारांच्या दृष्टीने किंवा कुंडलिनी शक्तीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत. पदार्थ विज्ञानशास्त्रातील एक तत्व आपणास समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. विद्युत आणि त्याच्याशी संबंधित अशा आणखीही कित्येक शक्तींबाबत आपण ऐकत असतो. विद्युत शक्ती वस्तुतः काय आहे हे आपणास अवगत नसते. तरीही त्यासंबंधी आपण एवढेच जाणतो की ती एक विशिष्ट गती आहे. आणखीनही कितीतरी निरनिराळ्या गती आहेत. कल्पना करा की हे टेबल संचलन करीत आहे. त्याच्याप्रमाणे भिन्न दिशेनेही संचलन करीत आहे. जर या सगळ्यांना एकसारखे एका दिशेने संचलित केले गेले तर तेच एका विद्युत शक्तीचे एक रूप घेईल. सर्व परिणाम एकाच दिशेने गतिमान होणे यासच विद्युत गती असे आपण म्हणतो. जर एखाद्या खोलीतील हवेचे सर्व परिणाम सर्व दिशेने संचालित केले जातील तर त्या खोलीत विद्युत जनक यंत्र अर्थात बॅटरी सुरू होईल. आपण शरीर रचनाशास्त्रातील एक तत्व लक्षात घ्यावयास हवे. ते असे की ज्ञानतंतूचे जे एक केंद्र श्वासोच्छ्वास करणाऱ्या अवयवांचे नियमन करत असते त्या ज्ञानतंतूंच्या विशिष्ट केंद्रावर इतर सर्व ज्ञानतंतूंच्या क्रियांवरही एक प्रकारचा अंमल चालत असतो. हे विशिष्ट केंद्र छातीच्या विरुद्ध बाजूस बसवलेले असते. ते श्वासोच्छ्वास नियमन करण्याचे कार्य करते आणि इतरही जी सारी ज्ञानतंतू किंवा जी चक्र आहेत त्यावरही थोडाफार ताबा चालवितात. प्राणायाम करताना प्रथमतः श्वासोच्छ्वास तालबद्ध अथवा नियमित गतीने केल्यास शरीरातील सर्व परिणाम एकाच दिशेने गतिमान होऊ लागतात. वेगवेगळ्या दिशेने जाणारे ज्यावेळी वेगवेगळ्या दिशांना विखुरतात, एकाग्र होऊन दृढ अशा इच्छाशक्तीचे रूप धारण करते, त्यावेळी सर्व ज्ञानतंतूंची क्रिया बदलून त्याच्यात एक प्रकारची विद्युत गती निर्माण होते. कारण ज्ञानतंतूत विद्युत प्रवाहाचा संचार केल्यास त्याच्या दोन्ही टोकास दोन विरुद्ध शक्तींचा उद्भव होतो असे निदर्शनास आले आहे. यावरून असे म्हणता येते की इच्छाशक्ती
ही ज्यावेळी ज्ञानतंतूंच्या क्रियेतून परिणित होते त्यावेळी तिला एक विद्युत प्रवाहासारखे रूप प्राप्त होते आणि जेव्हा शरीरामध्ये संपूर्णपणे तालबद्ध आणि नियमित क्रिया होतात तेव्हा त्या इच्छाशक्तीचे जणू एक प्रचंड विद्युत संचय यंत्रच बनून जाते. ही प्रबळ इच्छाशक्ती प्राप्त करून घेणे हेच योगाचे उद्दिष्ट असते. प्राणायामाने शरीरामध्ये एक प्रकारचे एकाभिमुख गती उत्पन्न करणे आणि श्वासोच्छ्वासावर अर्थात श्वासोच्छ्वास क्रियेवर ताबा मिळवणे व शरीरातील इतर केंद्रांवरही ताबा मिळवून ती आपल्या ताब्यात ठेवणे हा प्राणायामाचा उद्देश आहे. आणि त्यानेच मूलाधार चक्रात वेटोळे घालून बसलेली ही कुंडलिनी शक्ती जागृत करणे हे या प्राणायामाने शक्य होते. आपण जे काही पाहतो, ज्याची कल्पना करतो ते सारे आपल्याला आकाशात म्हणजेच स्पेसमध्ये अनुभवावे लागले. हे आकाश म्हणजे नेहमीचे आकाश नव्हे. ज्याला आपण आकाश म्हणतो ते म्हणजेच बौद्धिक आकाश. परंतु योगी जेव्हा दुसऱ्याचे विचार ओळखतो किंवा अलौकिक वस्तू बघतो त्यावेळी ते एका निराळ्या प्रकारच्या आकाशात बघत असतो. ते चित्त आकाश आणि जेव्हा अनुभूती होऊन जाते आणि आत्म्याचं स्वरूप प्रगट होते तेव्हा त्यास चिद आकाश असेच म्हणतात. ज्यावेळी कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि सुषुम्ना नाडीत प्रवेश करते त्यावेळी हे सारे प्रत्यय चिदाकाशात येत असतात. आणि ज्यावेळी ही कुंडलिनी शक्ती ह्या मार्गातून मेंदूत प्रवेश करते त्यावेळी जे अनुभव येतात त्यावेळी ते छिद आकाशात होत असते. कुंडलिनी शास्त्र आणि मज्जा संस्था. गायत्री मंत्राची 24 अक्षरे 24 मणक्यांशी संबंधित आहेत. हे विधान म्हणजे आकड्यांची जुळवाजुळव वाटेल, पण हे र ला ट जोडलेले नाही आणि कुंडलिनीच्या चक्रांचा मणक्यांशी बादरायण संबंध जोडला आहे की काय असे वाटेल, पण ते चुकीचे आहे. मुळात कुंडलिनी शास्त्र म्हणजे ऋषींनी कोणत्याही प्रकारचे प्रयोग न करता अथवा शवविच्छेदन न करता मज्जा संस्थेची संकल्पना मांडली आहे आणि त्यामध्ये ऊर्जा निर्मितीचे व नंतर तिचे संबंध शरीरात मज्जा संस्थेद्वारे कसे प्रसारण होते याची संकल्पना मांडली आहे. हे सर्व मेंदूतून निघणाऱ्या मज्जा म्हणजेच क्रॅनियल नर्व्स, सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम व मणक्यातून निघालेल्या मज्जा म्हणजेच पेरिफेरल नर्व्स यांचा आणि ऊर्जेच्या प्रसारणाचे संकल्पित करण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रात मज्जा संस्थेच्या अभ्यासात या मुद्द्यावर वेगळ्या पद्धतीने भर दिला आहे. त्यात प्रत्येक अवयवाला विशेषतः अत्यंत गरजेच्या भागात म्हणजेच व्हायटल ऑर्गन्समध्ये विद्युत प्रवाहाची चेतना, उदाहरणार्थ हृदयात हृदयगती नियंत्रित करणारे एसए नोड, एव्ही नोड आणि बंडल ऑफ एचहीज हे मज्जा संस्थेचे भाग कशा प्रकारे निर्माण करतात, त्यांचे कार्य कसे नियंत्रित करतात हे सांगितले आहे. हे सर्व शवविच्छेदनानंतरचे संशोधन आहे. परंतु पुरातन ऋषींनी हीच संकल्पना दृश्य स्वरूपात काहीही न पाहता कुंडलिनी शास्त्रात मांडली आहे हे विशेष. तेव्हा भंपकपणा म्हणून या विषयाकडे पाहिले जाऊ नये इतकेच. 24 मणके याचा अर्थ त्यातून निघणाऱ्या मज्जा पेरिफेरल नर्व्स यांच्यामधून मानेपासून पायापर्यंत त्वचेला आणि स्नायूंना मज्जांचा पुरवठा होतो. कदाचित चक्रे म्हणजे आजच्या परिभाषेतील
नर्व गँग्लियॉन असू शकतात. कंठापर्यंतची चक्रे आणि ही चक्रे व त्यांच्या पाकळ्या ॲनाटॉनमस नर्वस सिस्टीमचे वर्णन असू शकते. महत्वाचा भाग म्हणजे हे सर्व हायपोथेटिकल म्हणजेच कल्पिलेले आहे. माणूस विद्युत प्रवाह केवळ तारांच्या मदतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो, परंतु निसर्गाला किंवा प्रकृतीला आपला प्रचंड शक्ती प्रवाह पाठवण्यासाठी तारांची गरज पडत नाही. यावरून सिद्ध होते की कोणताही शक्ती प्रवाह पाठवण्यासाठी तारांची काही गरज नाही. तारांची मदत घेतल्याशिवायही पाठविणे आपल्याला जमत नाही, म्हणून तारांचा उपयोग करणे भाग पडते. विद्युत प्रवाह ज्याप्रमाणे तारांच्या साहाय्याने निरनिराळा पाठविला जातो, थेट त्याचप्रमाणे बाह्य विषयाचे जे संवेदना प्रवाह मेंदूस पाठविले जातात आणि मेंदूतील जे आदेश बाहेर पाठविले जातात, ते सारे तारांसारख्या ज्ञानतंतूंच्या मदतीनेच आत बाहेर पाठविले जातात. मेरुमज्जेतील संवेदनशील आणि क्रियात्मक तंतू स्तंभांनाच योगी इडा आणि पिंगला असे म्हणतात. याचा आपण पूर्वी विचार केलाच आहे. तारांसारख्या वस्तूंचे सहाय्य न घेता मेंदूला कुठलाही संदेश पाठविणे किंवा कोणताही संदेश ग्रहण करणे हे तारांशिवाय का साधू नये? निसर्गात असला प्रकार आपण पाहतोच. जर तुम्हाला तारांशिवाय हे साधू शकेल, तर तुम्ही ही बंधने झुगारून दिल्यासारखे होईल. आता हे कसे साधले जाते? तर मेरुदंडाच्या मध्यातून जाणाऱ्या सुषुम्नेतून हा प्रवाह प्रवाहित करता येईल आणि तरच हा प्रश्न सुटू शकेल. मनानेच हे ज्ञानतंतूंचे जाळे तयार केलेले आहे आणि त्यालाच ते छेदून टाकावे लागेल की जेणेकरून ते ताराशिवायच म्हणजेच ज्ञानतंतूंचे माध्यम न वापरताच काम करू शकेल आणि तेव्हाच समस्त ज्ञान आपल्या हाती येईल. त्यात देहाचे बंधन असे मग उरणारच नाही. म्हणूनच सुषुम्ना नाडीवरील ताबा मिळवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण जर या सुषुम्नेच्या पोकळ मार्गाने ज्ञानतंतूंच्या तारांसारखा उपयोग न करता मानसिक प्रवाह संचलित करू शकलो, तर हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. आणि योगी म्हणतात, हे असे करणे सहजासहजी शक्य आहे. सुषुम्नेच्या खाली टोकाशी बंद असलेली पोकळी, तिच्यामधून कोणतेही कार्य चालत नाही. ह्या सुषुम्नेचे हे बंद दार उघडण्याची आणि त्यातून संवेदना प्रवाहाची दळणवळण करण्याची विशिष्ट साधना पद्धती म्हणजेच कुंडलिनी जागृती. बाह्य विषयांच्या संबंधाने उत्पन्न झालेली कोणतीही एखादी संवेदना जेव्हा षटचक्राच्या एखाद्या केंद्रात जाऊन पोहोचते, तेव्हा त्या केंद्रात जी प्रतिक्रिया उद्भवते आणि ते केंद्र जर स्वयंचलित असेल, तर त्यात उद्भवलेली प्रतिक्रिया ही फक्त गतीस जन्म देते. जर ते केंद्र संज्ञा केंद्र असेल, तर त्या प्रतिक्रियेचे फळ प्रथमतः ज्ञान आणि नंतर गती असे होते. आपले सर्वच ज्ञान बाहेरून झालेल्या क्रियेच्या प्रतिक्रियेचे फल प्रथम ज्ञान आणि नंतर गती असे होत असते. आपणाला मिळणारे सर्व ज्ञान बाहेरून आलेल्या ज्ञानाची प्रतिक्रियाच असते किंवा प्रतिक्रियेचे स्वरूपच असते. ते ज्या केंद्रात साठवले जातात, त्याचे संस्कार आपल्या ज्या केंद्रात साठविले जातात, ते केंद्र म्हणजेच मूलाधार आणि त्या ठिकाणी
वेटोळे घालून बसलेली क्रियाशक्ती म्हणजेच कुंडलिनी. ज्ञानतंतूतून प्रवाहित झालेल्या संवेदना प्रवाहाचे अवशेष किंवा संस्कार हे जसे या केंद्रात साठविले असतात, तसेच ज्ञानतंतूंमधून प्रवाहित होणाऱ्या गतिशक्तीचे अवशेष हे किंवा संस्कार हे सुद्धा याच केंद्रात साठविले असतात. बाह्य विषयाच्या सखोल चिंतनाने किंवा ध्यानाने हे मूलाधार चक्र अवस्थित होते. तो आपल्या शरीराचा भाग अर्थात सॅक्रल प्लेक्सस नेहमी गरम झालेला आढळतो. हे वेटोळे घालून झोपलेल्या कुंडलिनी शक्तीला जागृत करून क्रियाशक्तीला जर सुषुम्ना नाडीतून वर संचारित केले तर त्या सुषुम्ना मार्गातील एकेका केंद्रावर अथवा कमळांवर ती कुंडलिनी शक्ती क्रिया करत जात असता प्रचंड प्रतिक्रिया निर्माण होतात. जेव्हा या कुंडलिनी शक्तीचा थोडासा अंश एखाद्या ज्ञानतंतूमधून प्रवाहित झाल्यामुळे विभिन्न केंद्रांमध्ये प्रतिक्रिया निर्माण होते, त्यावेळी स्वप्न ही क्रिया अनुभवास येते. परंतु ज्यावेळी ही अनंत काल सुप्त असलेली प्रचंड कुंडलिनी शक्ती दीर्घ कालाने ध्यान योगाने जागी होऊन सुषुम्ना मार्गाने वर चढू लागते आणि त्या सुषुम्ना मार्गातील केंद्रांवर आघात करू लागते, त्यावेळी ज्या प्रतिक्रिया निर्माण होतात त्या फारच वेगळ्या आणि विलक्षण अशा असतात. ह्या प्रतिक्रिया स्वप्नकालीन किंवा कल्पनाकालीन प्रतिक्रियेहून अनंतपट श्रेष्ठ असतात. त्या जागृतकालीन विषयज्ञानाच्या प्रतिक्रियेहून अनंतपट प्रबल आणि तीव्र असतात. ती अनुभूती अतींद्रिय अनुभूती असते आणि ज्यावेळी ती कुंडलिनी शक्ती समस्त संवेदनांचे कोठार अशा मेंदूस जाऊन धडकते, त्यावेळी मेंदूत त्याच्या संवेदनांशी प्रत्येक परमाणूत प्रतिक्रिया निर्माण होते आणि ह्या प्रतिक्रियेचे फळ ज्ञानप्राप्ती किंवा आत्मानुभूती होय. ही कुंडलिनी शक्ती जशी जशी सुषुम्ना मार्गातील एक एक चक्र ओलांडून दुसऱ्या चक्रात जाते, तसतसे मनाचे पडद्यामागून पडदे बाजूला सरू लागतात आणि योग्याला ह्या विश्वाच्या सूक्ष्म आणि कारण अवस्थेची प्रचिती येऊ लागते. तेव्हा जगाच्या विषय संवेदनांच्या आणि त्यांच्या प्रतिक्रियांच्या कारणाच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान त्याला होते. यावरून असे निदर्शनास येते की कुंडलिनी जागृत करणे हा एक दिव्य बोध, ज्ञानातील अनुभूती किंवा आत्मसाक्षात्कार करून घेण्याचा एकमेव मार्ग आहे. ही कुंडलिनी जागृत करण्याचे मात्र निरनिराळे मार्ग आहेत. यावरील विवेचनाचा विचार करता असे लक्षात येते की पूर्वीचे अनंत ऋषी या मार्गांचा अवलंब करीत असावेत आणि त्या ज्ञानाच्या जोरावर सृष्टीतील अनंत गूढ ज्ञान ते आत्मसात करीत असावेत. सृष्टीच्या पंचमहाभूताचे ज्ञान विशिष्ट चक्रावर आपले मन एकत्रित करून घेत असावेत आणि त्या ज्ञानाच्या जोरावरच ते आपले कार्य सिद्ध करत असावेत. ह्याचप्रमाणे शुक्राचार्यांनी जी महामृत्युंजय मंत्रावर सिद्धी प्राप्त करून घेतली, हाही यातीलच एक प्रकार असावा. मंत्रशास्त्राचा विचार करीत असताना चैतन्य आणि षटचक्र हा भाग अतिशय महत्वाचा असल्याचे निदर्शनास येते. मुक्ताईला मांडे खायची इच्छा झाली. ते मांडे भाजायचे कसे हा तिला प्रश्न पडला. पण ज्ञानदेवांनी आपली कुंडलिनी शक्ती जागृत केली. पाठ एकदम उष्ण गरम झाली आणि मग मुक्ताईने त्यावर मांडे भाजले आणि त्या योग स्वरूप अशा 4 भावंडांनी त्याचा आस्वाद घेतला.
या उदाहरणात कदाचित रूपक कथाही असेल, पण कुंडलिनी जागृत करणे म्हणजे तेजज्ञान मिळवणे. ॐ